आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रावरही दिसू लागलाय। विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये याचे पडसाद उमटतायत। या औद्योगिक वसाहतीमधील गॅसचा वापर असलेल्या अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झालाय। सुमारे 30% कंपन्यांचं कामकाज यामुळे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। जे कमर्शियल यूज करतात, बॉटल यूज करतात, अशा कंपन्यांना चं प्रोडक्शन हॅम्पर झालेलं आहे। या परिसरात MNGL पण आहे। अजून MLGLचं सप्लाय सुरळीत आहे, परंतु हे जे बॉटलचा वापर करून ज्यांचे प्रोडक्शन किंवा प्रोडक्शनच्या प्रोसेस आहेत, तिथे पाईपलाईन नाही आहे, अशा ठिकाणच्या ह्या कंपन्या आहेत। साधारणपणे 30% इंडस्ट्री असतील। 30% कंपन्यांच्या प्रोडक्शनवर येस। तर इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाची धक आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे। युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली, तर गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेकांनी चुलीचा वापर सुरू केलाय। मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा मातीच्या चुलींची मागणी वाढली आहे। पण आता गॅसचा भाव वाढला, मग चुलींकडे जास्त लोक पळते आणि आता युद्धामुळे युद्धामुळे पळते ना। मग आता गॅस वाढला ना, एका घरात जर महिन्याला टाकी जायला लागली तर मग सरपण आणि गावऱ्या परवडते ना। गॅस परवडतो का? नाही परवडत। असं किती विकले जातात तुमचे चुली आता? आमच्या चुली ना जास्त करून घर बसल्या कमी गिऱ्हाईक आहेत त्या, पण बाहेर खेड्यावरती घेऊन जावं लागत्या। 6-6 चुलींना म्हणजे दिवसभर तिथं फिरावं लागतं घरोघरी। मग येणी म्हणा एवढ्याला द्या, तेनी म्हणे तेवढ्याला द्या, पण मग जास्त करून आम्ही लांब माल पोच करतो होलसेल मध्ये। तर व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता व फिरते पथकाने धाड सत्र राबवून एका जणावर गुन्हा दाखल केलाय। तर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 15 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। सद्यस्थितीमध्ये युद्ध परिस्थिती लक्षात घेता घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे अवैध वापर रोखण्याकरिता जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून गोंदिया जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये व्यावसायिक ठिकाणी म्हणजेच केटरिंग, हॉटेल, मंगल कार्यालय, बेकरी, दवाखाने इत्यादी ठिकाणी धाड सत्र सुरू करण्यात आलंय। या अनुषंगाने जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये 21 गॅस एजन्सीज अंतर्गत 6 ठिकाणी छापामार करण्यात आली आहे। 200 कमर्शियल गॅस कनेक्शन आपल्याकडे आहे। याच्यामध्ये प्रायोरिटी ही शाळा आणि हॉस्पिटलला दिलेली, त्यांना कुठलीही अडचण नाही आहे। आणि ज्या घरगुतीचा जो गैरवापर आहे तो टाळण्यासाठी आम्ही दक्षता पथक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला। जिल्हाधिकारी साहेबांनी तसे आदेश काढलेले आहेत की तहसीलदार, SDOनी आणि पोलिसांनी मिळून दक्षता पथकं स्थापन करावी आणि जिथं असा काही गैरप्रकार असेल, साठेबाजी असेल, तर तिथे रेड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वितरण होत आहे, मात्र तरीही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक आक्रमक झालेत। त्यामुळे गॅस एजन्सीजच्या बाहेर वाद पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये संदीप एजन्सीमध्ये ग्राहकांनी रांगा लावल्यात, तर सिलेंडर तुटवडा असल्याचं सांगणाऱ्या एजन्सीजना 1400 रुपये भरा आणि 5 किलो गॅस घ्या असं फलक लावल्यामुळे नागरिकांच्या संतापामध्ये भर पडली होती। आता आम्हाला सांगितले जेवढं बुकिंग आहे तेवढं तुम्हाला दिलं जाईल। आता गाडी 80 रूटला पाठवलेले, खरं अजून माणसं सकाळपासून 7:45 वाजल्यापासून थांबलेले आहेत, तर त्यांना अजून गॅस दिलेला नाही। आणि आता म्हणणं आता भांडून तिने काय म्हणले OTP जेवढे ते आता देतो म्हणलेले, आता परत त्यांनी दिलेलेच नाही। आता म्हणाले गाडी रूटला पाठवली, जेव्हा माणसं 7 तारखेची बुकिंग झाली तरी अजून घरात टाक्या पोच झालेली नाही। OTP ज्यांचे आहे त्यांना सिलेंडर मिळणार, पण ज्यांना OTP नाही त्यांना सरसकट यांनी सिलेंडर दिले। आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून बसलोय, आमच्या OTP आहे तरी यांनी आम्हाला सिलेंडर 10 फेब्रुवारीचा नंबर, 1 महिना झाला सिलेंडर नाही घरात। आम्ही माणसाने खायचं काय? हा, आणि आता आमच्यावरती दादागिरी करून आम्हाला सांगायला लागले तुमचं तुम्ही घरी जावा। माणसाला काय, रिक्षाला काय 150-150 रुपये लागतं, तो हे काय घरचे देणार आहेत का पैसे आम्हाला रिक्षाला? सोमवारपासून तिसरी फेरी आहे, उभा राहिलेले पायीत आता 8 वाजल्यापासून लोक, आणि हिने आमच्यावर आता प्रेशर आणून बंद करायला। टॉक्या गाडी शिल्लक आहे 70, कस्टमर आहेत 50, 20 टाक्या अजून गाडी शिल्लक राहणार आहे। त्याची सकाळपासून विनंती करायला, रस्त्यावर आता सकाळपासून लोक उभा राहिले।
आणि आता टॉकी नाही म्हणतात. त्यांची कायमचीच बोंब आहे. आज सांगितलेलं की सकाळी रांगेमध्ये पहिले 100 आहेत त्यांना मिळणार, गॅस शिल्लक असून पण एजन्सी देत नाहीत. कदाचित तिथून गाडी आता हलवलेल्या आहे, गाडीच्या आडवं जायला काय हरकत नव्हतं, पण पोलीस प्रशासनाचा दबाव आणून नागरिकांच्यावर बळी करून गॅस देत नाही. गॅस संपले त्यासाठी लई त्रास व्हायला लागले आम्हाला, रोजे धरून उन्हात उभा राहायचं. लहान बाळ आहे आमचं तिथं, एक छोटं घरात ठेवून आलोय. हे घरपोच व्हायला पाहिजे गॅस, लई त्रास व्हायला लागले. काल पण येऊन गेलं तर ऑफिस बंद होतं.